गुड मॉर्निंग एव्हरीवन. आत्ता सकाळचे 5 वाजलेत. ब्रह्ममुहूर्तावरती उठते मी रोज 4:45 ते 5च्या दरम्यान. बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर मी 2-3 दिवस झाले उठते आहे. उठल्यावरती सगळ्यात आधी देवाला नमस्कार, एक थँक्यू बोलते हात जोडून की लाईफ दिल्याबद्दल खूप थँक्यू. लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यातूनही शिकायला मिळतं आहे. एक प्रॉब्लेम फेस करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, त्याबद्दल एक थँक्यू तर नक्कीच बनतो. आणि पुन्हा मी रोजचं जे माझं ऑर्डरचं काम आहे, माझ्या बिझनेसमधले काम आहे, ते मी सकाळी करते. यावेळेस महालक्ष्मीचं मंगळसूत्र बनवते आहे. खूप जुनी ऑर्डर आहे ही. दरम्यान ब्रेक पडल्यामुळे ही ऑर्डर थोडीशी लांबणीवर गेली. या ऑर्डरमध्ये एक चॅलेंज असा होता की प्लेट्स, या ज्या साडीच्या ज्या प्लेट्स आहेत महालक्ष्मी मंगळसूत्रामध्ये, तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला व्हिजिट करा, त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टमध्ये निर्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत आणि त्यात काढायलाही तितकाच वेळ जातो. जवळजवळ 1.5 तास माझा घेतला या निर्यांनी. जमतच नव्हतं, कारण हे डिटेल वर्क होतं. महालक्ष्मीचे 3 ते 4 प्रकारचे मंगळसूत्र मी बनवलेत, पण हे सगळ्यात डिटेल्ड वर्क होतं. काहीही करून जमत नव्हतं. 5 ते 6:30 जवळजवळ माझा वेळ असाच गेला. शेवटी फायनली मी उठले आणि लाईट लावली. खरं तर मंद प्रकाशामध्ये माझं काम खूप छान होतं आणि मला ते करावंसंही वाटतं. सकाळचं असो किंवा रात्री लेट नाईट असो, मंद प्रकाशामध्ये मी काम करते. पण आता काही मला सुचत नव्हतं, म्हणून मी लाईट लावली आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. नव्याने इन द सेन्स साडीचा अर्धा पॅच मी काढला जवळजवळ आणि पुन्हा मी सुरुवात केली. सकाळी 5 वाजता जे बसली आहे ते 6:30 वाजेपर्यंत ते एकच काम मी करत होते. हा बघा, हा तो महालक्ष्मी मंगळसूत्राचा पॅच, पेंडंटचा पॅच. इतकं डिटेल्ड वर्क आहे याच्यामध्ये. 1.5 तास, 2-2 तास फक्त निर्या काढण्यावरतीच जातो. आणि शेवटी ही कला आहे. हे जमणंसुद्धा ना ही एक कला आहे. बऱ्याच अथक प्रयत्नानंतर शेवटी महालक्ष्मीच्या पॅचेसच्या त्या निर्या जमल्या. आणि तो जो आनंद होता ना, तो फक्त मीच फील करू शकते. हे पहा किती डिटेल वर्क आहे. खूप सोप्या वाटतात, पण सिरियसली त्या नाही आहेत. आणि देवाला ना हात जोडले की फायनली त्या निर्या जमल्या. एक्झिबिशनची ऑर्डर आहे ती, त्याला बराच डिले झाला. क्लायंटचा ॲडव्हान्स आला नव्हता, म्हणून मी ते काम स्टॉप केलं होतं. तर आता आणि हे महालक्ष्मीचे हे जे पॅचेस आहेत, जे बनवले आहेत ते एकदम वेगळ्या प्रकारचे आहेत. याच्या अगोदरचं मी जे लॉन्च केलं होतं ते एकदम वेगळं होतं मंगळसूत्र, आणि आता तो जो पॅच एकदम वेगळा नवीन बनवला आहे. अगदी महालक्ष्मीची जी मूर्ती आहे आपल्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये, तर त्याच्याच हुबेहूब थोडीशी वेगळी, थोडंसं एकदम मी डिक्टो कॉपी पेस्ट नाही केलं आहे, तेवढं जमणारही नाही मला. पण मी प्रयत्न केला, कारण क्लायंटला तशी पाहिजे होती, पूर्ण मुखवटा असलेली. तर आता पण त्याच्यासाठी बराच वेळ जातो आहे. त्याच्यातून 4 मंगळसूत्र मी बनवते आहे आणि थोडंसं काम झालं आहे. मला वाटलं आज होईल, पण नाही होत. आज मंडे, आज नाही होणार. पण मी प्रयत्न करते आहे की मंगळवारी ही ऑर्डर कुरिअर करण्याचा, लवकरात लवकर. तर झालं असं की ॲक्च्युली आज म्हणजे माझं आणि मानसच्या पप्पांचं ठरलं होतं की ते सोडायला जातील स्कूलमध्ये मानसला आणि मी आणायला जाईन. पण कधीतरी आता मध्ये गॅप पडला आजारपणाचा, त्याच्यामुळे मग परत ते कंटाळा करायला लागले. त्यांचं शूटिंगचं काम असल्यामुळे ते कधीतरी शूटिंगला जातात. अदरवाईज त्यांचं फोनवरतीच कॉल वगैरे असतात. त्यांची कॉन्फरन्स मीटिंग जास्त असते फोनवरती, त्याच्यामुळे त्यांचं काम ते घरूनच असतं. तर असं झालं. सकाळी सगळं जेवण वगैरे बनवलं, पण मी एक्सपेक्ट करत होते की ते जातील, पण ते नाही गेले. नाहीच गेले. शेवटी मी रागारागामध्ये मानसला सोडायला गेले. कारण ठरलं होतं असं, कारण मला आज ऑर्डर बनवायची होती. तर कधी असं आमच्यामध्ये होतं. तर मी माझा राग शांत केला, जाऊ दे.
आहे ते आहे. परत भांडण करणार, वाद घालणार, मग जाऊ दे त्याच्यापेक्षा जाते सोडायला गेले. आणि झालं असं की एव्हरी टाईम आहे ना मानसला स्कूलमध्ये सोडायला जाताना सपोज लेट झाला तर आम्ही ऑटोने जातो. एक 12-12 रुपये शेअरिंग आहे आणि डायरेक्ट स्कूलला जायला 30 रुपये घेतात. अर्धवट जे आम्ही शेअरिंग पकडतो तर शेअरिंगने जाण्यासाठी 12 रुपये आहेत आणि डायरेक्ट ऑटोसाठी 40 रुपये घेतात. तर मला असं आधीमध्ये वाटायचं की 40 रुपये काय, 30 रुपये जनरली त्यांचे चार्जेस आहेत, पण कोणी 40 घेतं, कोणी तर 50 रुपये घेतं आणि फार लांब नाही येते. चालत 20 मिनिटांचा रस्ता आहे. म्हटलं तर ऑटो तर 10 मिनिटात नक्कीच जाणार. तर आज अचानकच एक चमत्कार झाला की म्हणजे ते त्या काकांच्या ऑटोमध्ये, म्हणजे आम्ही ऑटो पकडली जाताना त्या काकांच्या ऑटोमध्ये ऑलरेडी मानसच्या स्कूलचा एक स्टुडंट होता आणि मी रागारागामध्ये पैसेही नाही घेतले, फक्त 12 रुपये घेतले, कारण मी अर्धवट उतरून तिथून चालत जाणार होते म्हणून मी 12 रुपये फक्त घेतले. तर फोनही घरीच ठेवला होता मी, फक्त पाकिट घेतलं, पाकिट पूर्ण रिकामं होतं, कॅश वगैरे काही नाही, फक्त 12 रुपये घेतले आणि निघाले. तर अर्धा रस्ता आला, म्हणजे मला जिकडे उतरायचं होतं तिकडे मी त्या काकांना म्हटलं की ते थांबवा म्हणून, त्यांनी नाही थांबवलं. ते बोलले अहो सेम शाळेचा मुलगा आहे ना, चला सोडतो. म्हटलं अहो माझ्याकडे पैसे नाही आहेत, 30 रुपये मी नाही आणले, फक्त 12 रुपये शेअरिंगला आणले होते मी. नाही हो जाऊ दे. म्हणजे लिटरली त्यांनी मला ते, म्हणजे त्यांचा विचार होता की मी या ताईंना फुकटातच सोडतो, पण ते मलाच कसं तरी वाटत होतं की असं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ऑटोने जाणं मला ॲक्च्युली नाही परवडलं. म्हणजे मला नाही बरं वाटलं ते. पण मी त्यांना खूप फोर्स केला की नाही थांबवा, इथे थांबवा. ते बोले नाही जाऊ दे, पैशांचं काही नाही हो, जाऊया आपण, त्यालाही सोडायचंच आहे, तुमच्याही मुलाला मी सोडतो. म्हणजे लिटरली कधी कधी अशी अचानकच चमत्कार होतात की खरंच म्हणजे देवाची कृपाच म्हणावी लागेल. कारण मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा आमच्या घरामध्ये आजारपण आलं होतं, आता तुम्ही म्हणाल की खूपच हे आजारपण भाऊ करते, ते काय प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं, पण सांगण्याचा एक मुद्दा असा आहे की कधी ना आपण असं म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला खरंच जेवढे चार्जेस होतात त्याच्यापेक्षा काही लोक असे एक्स्ट्रा चार्जेस मागतात जवळपासच्या म्हणजे प्रवासासाठी, म्हणजे हिला म्हणतात फसवणूक. तर ह्या म्हणजे फसवणुकीला आपण असं इग्नोर जाऊ दे, देवाच्या भरोशावर टाकतो तेव्हा तो बरोबर त्याचा हिशोब करून घेतो. तर असं झालं, म्हणजे हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. आणि वरून ते मला म्हणतही होते तुम्ही तुमच्या मुलाला सोडताना तर मी तुम्हाला घरी सोडतो, घरी नाही म्हणजे ते रिटर्न त्याच वेळेने येणार होते, तर मी येताना तुम्हाला सोडतो, जाऊ दे पैसे वगैरे काही. मी नाहीच म्हटलं, नको, एकदमही फुकट नको. माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी त्यांना दिले स्कूलमध्ये उतरल्याच्या नंतर, स्कूलच्या जवळ उतरल्यानंतर, आणि तिथून मी त्याला सोडलं आणि मी चालत आले. मी ऑटोने नाही आले, कारण एखाद्याचा इतकाही फायदा उचलू नये असा माझा स्वभाव आहे. सो आज हे सगळं झालं माझ्याबरोबर आणि मला तुमच्याजवळ शेअर करायचं होतं. तुमची काय कॉमेंट आहे प्लीज मला कॉमेंट करा, तुम्हाला काय वाटतं याविषयी. तर आता मानस येईल स्कूलमधून, मग संध्याकाळी आत्ता त्याचे पप्पा आणायला गेलेत. तर आम्ही असं करतो, एकदा ते सोडायला जातात मी आणायला जाते, किंवा ते आणायला जातात मी सोडायला जाते, असं होतं. तर बऱ्यापैकी आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे. सो आता मी चहा ठेवला आहे. महालक्ष्मीचे मंगळसूत्रचे पॅचेसच दुपारी बनवत होते, त्याला स्कूलमधून सोडून आल्याच्या नंतर जेवले. आज जेवणामध्ये बटाट्याचे परोठे आहेत. आणि मला अजून एक सांगायचं आहे, 2-3 दिवसानंतर खूप छान व्हिडिओ बनणार आहे रिनोव्हेशनचा. एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाच आहे, डोअरच्या एंट्रन्स डोअरचा जो एंट्रन्स एरिया असतो तिकडचा व्हिडिओ तर मी पोस्ट केलेला आहे, एकदा चेक करा. आणि हवं असेल तर मी लिंक देते या व्हिडिओला. आता हा माझा टेबल आहे, छोटूसा टेबल आहे माझा, तिथे फार काही सामान नाही आहे, माझं ऑलमोस्ट सामान तर कपाटामध्ये आहे, पण हे असं सगळं सामान आहे. मी कितीही याला लावण्याचा प्रयत्न केला ना तरी ते असं अस्ताव्यस्त होऊनच जातं, कारण एवढूसा टेबल बिचारा काय राहणार त्याच्यावरती. हे बघा, हे महालक्ष्मीचे मंगळसूत्राचे पॅचेस बनत आहेत. हे बघा, हा पूर्ण पॅच हा रेडी करायचा आहे मला, हे क्लायंटचं आहे म्हणून मी अजून 4 त्यांना पाहिजेत आणि हे 5वं, अशी बल्क ऑर्डर होती. आणि हे चंद्रकोरचे मंगळसूत्र, याच्यावरही थोडं काम माझं बाकी आहे. सो एक छोटंसं इथे देवारा उभा केला आहे, छोटासा, रोज अगरबत्ती वगैरे लावते. तर हे पूर्ण मला रेनोव्हेट करायचं आहे, म्हणून त्याची तयारी चालली आहे. त्याची तयारी म्हणजे ही बघा, या मांडणीवरती आहे ना,
ही चपलांची मांडणी तुम्ही बघितली असेल मागच्या व्हिडिओमध्ये. हिला मी कलर केलं, हिला टाकून नाही द्यायची, हिलाच व्यवस्थित अशी इनोव्हेटिव्ह आणि काहीतरी म्हणजे क्रिएटिव्ह तर नाहीच होणार ह्याच्यामध्ये. मला खूप काही क्रिएटिव्ह करण्याची अशी खूप आवड आहे, पण आता मला तेवढा वेळ नाही आहे सध्या. सो मी याला कलरिंगचं काम चालू आहे. मानस त्याचे पप्पा कलरिंगचं काम करत आहेत. तर हे मी इथे शिफ्ट करणार आहे आणि हा जो एरिया आहे हा पूर्ण एकदम वेगळा करून टाकणार आहे. एकदम छान अशी त्याची जी ऊर्जा असते ना, छान अशी वॉर्म ऊर्जा, आणि अशी जेव्हा कामाला बसतो तेव्हा एकदम कसं सगळं नीटनेटकं असेल, व्यवस्थित असेल, सगळं जागोजागी लागलेलं असेल. हा पूर्ण टेबल मला मोकळा करायचा आहे आणि ते सामान वरती शिफ्ट करायचं आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेनच, सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत. छोटासा टेबल पण दिसायला अगदी व्यवस्थित असं मला इथे करायचं आहे. माझं इथे विजन बोर्ड लावायचं आहे. खूप काही प्लॅनिंग आहे माझं, तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. पप्पा गेले त्याला आणायला, म्हणून मी एका साईडला चहा ठेवला. आमच्या दोघांसाठीही चहा ठेवला आहे. थोडंसं अद्रक टाकते. अद्रक आणलेले मी ह्याच्यामध्ये ठेवले सुकवायला. एकदमच ओले होते, तर मी फ्रीजमध्ये हा प्रकार ठेवतच नाही. भाज्यांचा प्रकार ओपनच असतो. आता मी थोडासा चहा घेईन आणि पुन्हा कामाला लागेन. आणि माझं टार्गेट आहे हे सगळेच्या सगळे 2 ग्रीन कलर, रेड आणि पिंक, हे सगळेच्या सगळे पॅचेस पूर्णपणे रेडी करायचे आहेत. आजचं माझं टार्गेट आहे, कारण मला आता नवीन ज्वेलरी लॉन्च करायची आहे. मी फॅब्रिक ज्वेलरी सेल करते आणि त्याला खूप छान प्रचंड मस्त रिस्पॉन्स आहे इंस्टाग्रामवरती. मी इंस्टाग्रामवरती सेल करते आणि वेबसाईटवरती सुद्धा. सो आता मला थोडेसे काही चेंजेस करायचे आहेत. फॅब्रिक ज्वेलरीसोबत मला माझी अशी वेगळी अशी काही क्रिएटिव्हिटी करून ज्वेलरी बनवायची आहे. तर इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका, मी लिंक नक्की देईन. आत्ता टार्गेट आहे हे पूर्ण करायचं. चला कामाला लागूया, तोपर्यंत चहा उकळतोय. हे स्कॅन केलं की याच्यावरती लर्निंग मटेरियल फ्री भेटणार आहेत. यावेळी मानसला ऑलिम्पियाड एक्झाममध्ये बसवलं होतं, त्याचं ॲडमिशन घेतलं होतं आणि त्याचाच हा फॉर्म आहे. त्यात सगळं डिटेल दिलं होतं, ते आम्ही चेक करत होतो. फर्स्ट रिझल्ट डिक्लेरेशन 12 डिसेंबर. एक्झाम 25 तारखेला होणार आहे आणि फायनल एक्झाम 20 जानेवारीला होणार आहे. राऊंड आहे त्याच्यामध्ये. ओवीने कशात भरलंय? इंग्लिशच भरलंच नाही. इंग्लिशच कशामध्ये? इंग्लिश की मॅथ्समध्ये? स्कूलमधून येताना या दोघांनी पाणीपुरी आणली घरी पार्सल. मानसचीच फरमाईश होती, पाऊस छान पडतो आहे तर मला पाणीपुरी खायची आहे. तर आमच्या इथे एक हायजिनिक असं दुकान आहे, तिथून पाणीपुरी आणली आणि 2 प्लेट आणली होती. त्या 2 प्लेटमध्ये आमच्या तिघांची होऊन जाते बऱ्यापैकी. पण शक्यतो आम्ही पाणीपुरी घरी आणूनच खातो. तिथे असं पटापट आणि उभ्याने नाही खाता येत. इथे मस्त आरामात खायचं, छान वाटतं. मी 3च पाणीपुरी खाल्ली, मला बस झालं होतं. चहा आणि बिस्किट खाल्लं होतं त्याच्यात अगोदर, म्हणून मी 3च खाल्ले आणि 3 त्याच्या पप्पांसाठी ठेवले. पाणीपुरी दोघांच्या आवडीचा विषय, मानस आणि मानसच्या पप्पांचा. अगदी मन लावून खातो. हा एकच पदार्थ जो असा आहे, पाणीपुरी आणि पुरणपोळी मन लावून खातो. म्हणून होम बिझनेस हा नंतर फक्त बिझनेस होण्याकरता ना खूप मोठी जर्नी आणि खूप मोठा प्रवास
पार करायला लागतो. जर सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट नाही आहे, त्याच्यामुळे मला फायनान्स क्रिएट करत पुढे जावं लागतं आहे. सो खूप हेक्टिक आहे हे सगळं. आणि मला खरं तर आज ना कंटाळा आला आहे काम करायचंच, पण मी कसं ती ऑर्डर पूर्ण करते, पण नाही झाली आज. हे बघा, फक्त मुकुटाला थोडंसं विठ्ठलासारखं ते हे केलं आहे, काम बाकी आहे अजून. हे बघा, कारण आता काय मानसच्या एक्झाम जवळ आल्यात, मला मानसच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावं लागतं आहे मी, कारण त्याची आता 5 ऑगस्टपासून एक्झाम चालू होते. नर्सरी ज्युनियर सिनियरला असताना मी त्याच्या बाजूला बसून अभ्यास करून घ्यायची. जसं तो फर्स्टमध्ये एंटर झाला मी लक्ष कमी घातलं, आणि सेकंडमध्ये गेल्यानंतर तर माझं लक्ष एकदमच त्याच्यातून बाहेर पडलं आहे, पण तो मुलगा करतो. सो आज जास्त काही व्हिडिओमध्ये खास नाही आहे, फक्त तुमच्याशी गप्पा मारल्यात मी जास्त नाही. आत्ता मी जाते झोपायला, कारण मी काल तर मी 1:45ला झोपली आणि 5:30ला उठली. आता मी विश्रांती घेते. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रोजचं माझं जो काही जीवन आहे, माझे रोजचं लाईफस्टाईल आहे, मी काय करते घरामध्ये, काय नाही, काय काय झालं, ते सगळ्या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर बाय साईड व्यवसाय करते. तर माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम्स, लाईफमधले चढउतार, आणि किती स्ट्रेसफुल लाईफ असतं, संसार पण करायचा आणि बिझनेस पण करायचा, याच्यामध्ये किती स्ट्रेस असतो, किती पेशन्स ठेवावे लागतात, किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवरती माझी गोष्ट या चॅप्टरमध्ये तुम्हाला कळणार आहेत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही उद्या पुढे जाऊन व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हालाही थोडीशी आयडिया येईल, गायडन्स मिळेल. इतका स्ट्रेस आहे ना की हे बघा, मला आयब्रोला 2 महिने झालेत, मी आयब्रोसुद्धा केलं नाही आहे, पार्लरमध्ये नाही. हाच आयब्रो घेऊन आहे ना मी काम करते आहे. लिटरली खूपच आकार विकार काही नाही आहे त्याला. स्वतःकडे थोडंसं कमी लक्ष द्यायला लागले आता मी. पुन्हा इथेच विश्रांती घेते. बाय. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण तो रेनोव्हेशनचा आहे. माझं हे वर्किंग टेबल आहे, ते मी रेनोव्हेट करते आहे. सो तो व्हिडिओ प्लीज बघायला विसरू नका. ठीक आहे, बाय. सो फायनली माझी ऑर्डर रेडी झाली आहे. हे आहेत साडी पिन 10 आणि महालक्ष्मीचे मंगळसूत्र डिटेल वर्क केलेले फायनली रेडी झाले 3ऱ्या दिवशी. बराच वेळ घेतला या प्रोडक्टने. कसं वाटलं तुम्हाला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर मी पॅकिंग करायला घेतली. 7:30 वाजता मला एजन्सीमध्ये जायचं आहे, कारण 1:15च्या दरम्यान ती बंद होते, म्हणून पटापट मी पॅकिंगही केली मानसला हाताशी घेऊन. पहा किती निरागस बाळ माझं कसं मला हेल्प करतं आहे. किती हुशार आहे हा मानस. 7 वर्षांचा मुलगा, 7 कंप्लीट पण नाही आहेत, आणि हा मला माझ्या प्रत्येक कामात मदत करतो. सो प्राऊड ऑफ माय बेबी. आणि फायनली ते आम्ही कुरिअर केलं. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.